जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस चैतन्य आत्म या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 106, वार गुरुवार व तारीख 16 एप्रिल 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे महत्व वाचूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने
नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 10व्या समासाचे, ज्याचे नाव आहे वैराग्य निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ जयांचा ईश्वरी जिव्हाळा या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करू. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा. जयांचा जगा वेगळा ठेवा अक्षयी. ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले. विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी. तयांस पावली नरदेह पेटी केली ईश्वरेंसी साठी. एरे अभाविके करंटी नरदेह गेला. अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले. तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे. बहुत तपाचा साठा तेने लाधला परीस गोटा. परी तो ठाईचा करंटा भोगूच नेने. तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळला. अंती एकलाची गेला हात झाडून. या नरदेहाचेनी संगती बहुत पावले उत्तम गती. एके बापुडी यातायाती वरपडी झाली. या नरदेहाचेनी लाग वेगे सार्थक करावे संत संगे. नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. कोण समय येईल कैसा याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ. पुत्र कळत्रादी सकळ विघडून जाती. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा त्यांच्या मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या क्रमांकाने ईश्वराकडे ज्यांच्या अंतःकरणाचा ओढा असतो या शब्दांनी 31व्या ओवीच्या मराठीतील अनुवादास सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करू. ईश्वराकडे ज्यांच्या अंतःकरणाचा ओढा असतो ते स्वानंद सुखाचा सोहळा भोगतात. त्याचा भगवत कृपेचा ठेवा अक्षय व जनांच्या नाशिवंत ठेव्याहून वेगळा असा असतो. त्यांना हरिनिधान अक्षय प्राप्त होते. हे सामान्य जनांच्या कपाळी कोठून असणार. असे भक्त शाश्वत सुखाने सुखरूप होतात. संसारांतील दुःखे पार विसरतात आणि विषयरंगास पूर्ण विटून श्रीहरीच्या रंगात रंगून जातात. हे श्रीरंगांत रंगलेले श्रीरंगरंगी पुण्यात्मे
विषयांच्या रंगाविषयी, विषय सुखाविषयी पूर्ण विरक्त निरीच्छ असतात. त्यांनाच ही नरदेह रूपी रत्नपेटी मिळाली असे म्हटले पाहिजे. की ज्यांनी ज्या पेटीचा सौदा परमेश्वराशी केला, त्यांनी ती देऊन ईश्वर जोडला. बाकीचे अभाविक करंटे होत, त्यांनी नरदेह फुकट दवडला हेच खरे. अकल्पित ठेवा सापडावा, रत्न मिळावे व तो कवडीच्या मोबदल्यात देऊन टाकावा, तसे नरदेहाचे अमोल आयुष्य अभक्त लोक व्यर्थ दवडतात. पुष्कळ तपश्चर्येच्या प्रभावाने परीस हाती आला, पण मूळचा कपाळ करंठा असेल तर त्या माणसाला त्याचा उपभोग घेता येत नाही. त्याप्रमाणे अमोल दुर्लभ नरदेह घेऊन अभाविक अभक्त जन्माला येतो, पण मिथ्या मायाजाळात गुरफटून जाऊन शेवटी हात हलवीत एकटाच आला तसा निघून जातो. या नरदेहाच्या योगाने अनेक जण उत्तम गतीला गेले, उद्धरून गेले आहेत, आणि कोणी बिचारे जन्म मरणाच्या कचाटीत सापडले आहेत, फेऱ्यात फिरत आहेत. हा नरदेह आता मिळाला आहे, तर याच्या योगाने सत्संगतीत राहून त्वरित सार्थक करून घ्यावे, कारण मागे नीच योनी व त्यात होणारे दुःख फार भोगले आहे. कोण वेळ कशी येईल त्याचा नेम नाही, हे जाणून सावध व्हावे. जसे रिंगणात एकत्र जमलेले पक्षी दाही दिशांना उडून जातात, तसेच हे या लोकांचे सर्व वैभव उडून जाईल व पुढे कोणती वेळ कशी येईल ते कोणी सांगावे. स्त्री पुरुषाधिकांची जोड फुटून जाईल, जोड केव्हा फुटेल याचा काय नेम आहे. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद वाचलेला आहे. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना त्यांनी या ग्रंथ वाचनाचा, ग्रंथ श्रवणाचा लाभ घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांना खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.